हाय फ्रेंड्स, जाणीव या तुमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज पुन्हा एकदा आपण त्रिकोण मोजणे हा पाठ यातील शेवटचा टॉपिक आपण पुढे घेऊन येत आहोत. त्यानंतर आपण दिलेल्या आकृतीतील चौकोन मोजणे हा टॉपिक घेऊया. चला तर शेवटच्या टॉपिक कडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे गणित आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात आणि असे प्रश्न येऊन यातून या दिलेल्या आकृतीतील त्रिकोण किती आहेत असे ऑप्शन दिले जातात आणि त्यातून आपल्याला त्या त्रिकोणांची संख्या शोधायची असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा त्रिकोण आहे. या दिलेल्या आकृतीत आपला साधारण त्रिकोण असा असतो. असा त्रिकोण झाला. याला एक त्रिकोण म्हणू आपण. पण याला जर असा मधून डिवाइड केलं आणि याचे दोन पार्ट पाडले तर यापासून एक हा त्रिकोण इकडचा आणि एक हा त्रिकोण इकडचा, असे दोन त्रिकोण तयार होतात. याचं उत्तर काय? आपण याला जर म्हटलं या दिलेल्या एका त्रिकोणापासून याला मध्ये जर असं रेष ओढली किंवा दुभागलं तर यापासून दोन त्रिकोण तयार होतात. तर हे 100% चुकीचं उत्तर राहील. बघा, हा एक त्रिकोण आहे ए बी आणि सी. याला मधून आपण डिवाइड केलं इथं बिंदूला डी. मग काय होईल? ए बी आणि डी हा एक त्रिकोण तयार होईल. ए डी सी हा दुसरा त्रिकोण तयार होईल आणि ए बी सी हा जो आहे हा पूर्ण हा तिसरा त्रिकोण तयार होईल. म्हणून या त्रिकोणापासून किती त्रिकोण तयार झाले किंवा या आकृतीत किती त्रिकोण आहेत? 3. मग ही वरची जर आकृती पकडली तर यापासून किती तयार होईल आकृती? यापासून किती त्रिकोण तयार होईल? 1 2 आणि हे दोन्ही मिळून 3. बरोबर आहे. आणि ही जर पूर्ण घेतली ए बी सी हा जर त्रिकोण पूर्ण घेतला, हा दोन त्रिकोण एकात एक घुसलेले असल्यामुळे आपल्याला सध्या एका त्रिकोणाचा विचार करायचा. हा झाला फक्त वरच्या भागाचा त्रिकोण. आता बघू, हे बघा, हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणापासून असं जर त्रिकोण बनवला तर याचे 3 त्रिकोण, पण असं याला सुद्धा मधून दुभागलेला आहे. म्हणजे काय होईल? आपण फक्त एका आकृतीचा विचार करू. हे बघा, ही आकृती इकडची आहे, ही आकृती आहे. आता याला कशी मध्ये घुसली याचा विचार नाही करू आपण. सध्या ही आकृती आहे, या आकृतीचा विचार करू आपण. या आकृतीत बघा, हा 1 हा 2, ह्या दोन्ही मिळून झाला तिसरा, म्हणजे 1 अधिक 2 बरोबर 3. ठीक आहे. आता हा 1 आणि हा 2 हे दोन्ही मिळून झाला तिसरा, म्हणजे 1 अधिक 2 बरोबर 3. आता 3 आणि 3 किती होते? 6. म्हणजे या आकृतीत किती त्रिकोण आहे? 6. मग तसंच ही आकृती आता माझ्या हाताची इकडची आकृती आहे. या आकृतीत पी क्यू आणि आर ही जी आकृती आहे यात किती? 6 त्रिकोण. तशीच ए बी सी यातही सुद्धा तेवढेच त्रिकोण असेल 6. म्हणजे 6 आणि 6 किती होईल? 12. हे झाले दोन आकृतीतले 6 त्रिकोण. पण ह्या परस्पर एकत्र घुसलेल्या आहे, मध्येच घुसल्या. अशा मधात घुसल्यामुळे काय झालं? यांच्यापासून हा एक त्रिकोण तयार झाला. बघा, हा एक त्रिकोण. आधी किती झाले ते? 12. 12 नंतर हा झाला एक 13वा. आणि हा एक त्रिकोण बघा, हे आपण एक धरला होता, हा असा, म्हणजे हा इथून एवढा. पण हा मध्ये एखाद्या घुसल्यामुळे काय झालं? हा तर बनलाच, पण हा एक त्रिकोण बनला. हा झाला 14. हा जरी आपण पहिले धरलेला आहे, पण हा आणि हा दोन्ही मिळून हे बघा, हे असा 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 हा एक त्रिकोण बनला. हा झाला 15. तसंच हा एक त्रिकोण बनला 16. आणि हा 2 नंबरचा आपण याच्यात धरलेला आहे, पण हा 16 आणि हा धरून हा नाही बनला काही मोठा. हा झाला 17. आलं लक्षात?
या आकृतीतले 6, या आकृतीतले 6 झाले 12. दोन्ही आकृती एकात एक घुसल्यामुळे हा त्रिकोण तयार झाला 13, हा 14, हा 15. हा 15 म्हणजे हा धरलेला आहे, पण हा हा दोन्ही मिळून हा 15 झाला, हा 15 दोन्ही मिळून. त्याच्यानंतर हा एक 16, कारण ही आकृती याच्यात घुसली ना, इकडे अशा प्रकारे घुसला ना, मग 16. आणि हा इकडे घुसल्यामुळे काय झालं, हा दोन त्रिकोणाचा एक त्रिकोण तयार झाला, हा मिळून झाला 17. मग दिलेल्या आकृतीत किती उत्तर होईल, किती त्रिकोण आहे, 9 आहे की 11 आहे की 14 आहे, आपलं उत्तर इतके आलं 17. म्हणून आपलं पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. अशाच प्रकारचा आधारित इकडे आहे. काय झालं, हा एकच त्रिकोण आहे, पण त्याला डिवाइड केलं गेलं मधून मधून. बस काहीच करायचं नाही आपल्याला, 1 + 2 = 3 अशा पद्धतीने आपल्याला मांडत चालायचं. आता काय करायचं, जिथून डिवाइड केलेला वरचा भाग आहे, हा वरचा भाग फक्त पाहायचा आहे. बाकी काय डोक्याला ताण घ्यायचं नाही, डोक्याला ताण आपल्याही द्यायचं नाही, दुसऱ्याला द्यायचं नाही. जिथून रेष पाडलेली आहे वरचे त्रिकोण बघायचं. हा एक त्रिकोण, एक, हा 2, हा 3. काहीच करायचं नाही. 1 + 2 + 3, 1 आणि 2 3, 3 आणि 3 हे झाले 6. ठीक आहे. आता इथून रेष पडली, मोजा. 1, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण, हा चौथा त्रिकोण. 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 4 11. हे याचं 11. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, सॉरी 10 झाले. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. ओके, इथं झाले 6, इथं झाले 10. आता पुन्हा खाली 1 2 3 4 5 6. आता हे मोजा किती झाले, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. हे झाले 21. आता मोजा, 4 दिसते का, 21. आता मोजायचे आपल्याला. हे बघा, हे 6 अधिक हे 10 घेतले, हे 6 घेतले, हे 10 घेतले, हे 21 अधिक 21. मोजा, 6 आणि 1 7, 2 आणि 1 3, एकूण किती झाले 37. कुठे उत्तर याच्यात, हे 37. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहे, 37. प्रश्न संपला. आता बघा, ही तिसऱ्या क्रमांकाची आकृती आहे. आता या आकृतीत त्रिकोण किती आहे हे बघा. हा एक त्रिकोण दिसतोय, हा दुसरा त्रिकोण दिसत आहे, हा तिसरा त्रिकोण दिसत आहे, हा चौथा त्रिकोण दिसत आहे. 4 त्रिकोण या आकृतीत दिसत आहे. बरोबर आहे. अलग लक्षात किती त्रिकोण आहे आकृतीत, 4. पण याचं उत्तर जर तुम्ही 4 लिहाल तर तुमचं उत्तर 100 आणि 200% चुकणार. या दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहे हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर 4 त्रिकोण जर असं तुम्ही उत्तर दिलं तर पूर्णपणे चुकलेलं राहील. आता हा तुम्हाला एक, या त्रिकोणापासून एक, हा एक त्रिकोण दिसते म्हणून तुम्ही 1 केला, हा दुसरा 2 केला, हा तिसरा 3 केला आणि हा चौथा 4 केला. पण गुरुजी आपलं उत्तर हे आपण 4 त्रिकोण धरले. आता या कोपऱ्यापासून धरावं लागेल ना. हे बघा, याला जर नाव दिलं ए बी सी आणि डी, आणि हा बिंदू कुठे गेला भाऊ मधातला, ई. मग तुम्ही उत्तर जर दिलं पहिले ए ई बी, हा एक झाला, बी ई सी हा दुसरा झाला, डी ई सी हा तिसरा झाला, ए ई सी चौथा झाला. पण हा इथून एक तयार होईल ना, ए डी बी हा एक होईल, त्याच्यानंतर ए बी सी हा एक होईल, त्याच्यानंतर बी डी सी हा एक होईल. म्हणजे या दिलेल्या आकृतीत सरळ सरळ काय करायचं, काहीच लोड नाही घ्यायचं. हे 4 दिसले ना, 4 गुणिले 2 करून टाकायचे, 4 2 8. दिलेल्या आकृतीत 4 दिसतात पण 4 त्रिकोण नाही आहेत, उलट 4च्या दुप्पट 8 आहेत. कारण ह्या बिंदूला धरून हे 4 कोण तुम्हाला दिसत होत आहे, पण हे 4 बिंदू सुटले ना आपले, याच्यापासून धरावं लागेल ना आपल्याला. ए बी डी हा एक कोण होईल, त्याच्यानंतर बी सी डी हा एक कोण होईल, त्याच्यानंतर सी डी बी हा एक त्रिकोण होईल, त्याच्यानंतर डी ए बी हा एक त्रिकोण होईल, आणि या मधातल्या बिंदूला धरून सगळे 4 कोण होईल. त्याच्यामुळे 4 आणि 4 8 होईल. आता तसंच उत्तर याच्यात आहे बघा, 1 2 3 4 झालं 4. मग किती करायचे आपल्याला, 4च्या दुप्पट.
म्हणजे 4 दोन्ही 8. 8 काय झालं या आकृतीत. त्याच्यानंतर 1 2 3 4 याच्यात सुद्धा 4 दोन्ही 8 झालं. 8 आणि 8 16. आहे का ऑप्शन 16? अरे याच्यात तर ऑप्शनच नाही. कसं काय? आता तुम्ही 4 दोन्ही 8 4 दोन्ही 8 करायला सांगितले. 8 आणि 8 16. मग याच्यात 16चा ऑप्शनच नाही. कसं उत्तर द्यायचं? ऑप्शनच नाही तर उत्तर 16 यायलाच पाहिजे. मग प्रश्न चुकला तुमचा. प्रश्न 100% बरोबर आहे. आपलं उत्तर काढण्यात चुकलं. काय झालं माहित आहे का? हा एक चौकोन आहे. इथं 2 चौकोन आहे ना भाऊ. एक चौकोन आहे, इथं 2 चौकोन आहे. 2 चौकोन एकात एक मिळले. जशी ही भानगड होती तशी इथे भानगड झाली. आता आपल्याला त्रिकोण पाहिजे होते. हे त्रिकोण 4 दोन्ही 8 केले, हे 4 दोन्ही 8 केले. पण मित्रा इथून इकडे एक त्रिकोण चौकोन आहे आणि इकडून इकडे दुसरा चौकोन आहे. आता हे दोघं एकत्र मिळल्यामुळे काय झालं? हे बघा, हा एक त्रिकोण तयार झाला आणि या पॉइंट पासून हे बघा हा एक त्रिकोण तयार झाला. म्हणजे 1 आणि 1 या पॉइंट पासून 1 आणि या पॉइंट पासून 1 किती झाले? 2 त्रिकोण झाले. 2 आणि 8 10 आणि 8 18 असे किती झाले? एकूण 18 त्रिकोण. पहिल्या आकृतीतले 8 अधिक दुसऱ्या आकृतीतले 8 आणि हे 2 पॉइंट पासून तयार झालेले 2 असे किती झाले? 8 आणि 8 16 16 आणि 2 18. अशा प्रकारे आपलं डी पर्याय बरोबर आलं. आता हे याचं तर काम भयानकच आहे. आता तुम्हाला सांगतो म्हटलं कसे कसे मोजाव, कुठं मोजाव, मॅड व्हायची पाडी आली. काही डोक्याला ताप नाही द्यायचा, काहीच नाही. अशा पद्धतीने हाच फॉर्म्युला याही गणितात वापरायचा. जसा हा फॉर्म्युला या गणितात वापरला, हा आणि हा दोन्ही मिळून वापरला, याच्यातही तसाच हा फॉर्म्युला इकडे वापरला, तसंच हा फॉर्म्युला याच्यातही वापरताय त्याच्यातही वापरताय. काय करायचं? सरळ सरळ नंबर टाकून द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 8 झाली इथपर्यंत. पुन्हा इकडची 9 10 11 12 13 14 15 16. गुरुजी म्हणाल हे कुठं चौकोन दिसतोय का? हे त्रिकोण आहे का? पण बाबा हा त्रिकोण नाही आहे. आपल्याला हा त्रिकोण धरायचा असतो. हा 16वा नंबरचा हा धरला, हा 1 नंबरचा हा इथून धरला. आला लक्षात? म्हणजे भानगडीचं काम नको. नाहीतर हे 9 नंबर कसा धरला? 9 नंबर तर हे चौकोन दिसून राहिला असा, पण हा चौकोन नाही धरला आपण. हा इथून असा 9 नंबर धरला. ठीक आहे. शेवटचा अंक किती आला? किती मोजले आपण? 16. काहीच नाही करायचं. 16च्या जसं इथं 4चं दुप्पट केलं, 4 गुणिले 2 16 गुणिले 2 हे घ्या. 16 गुणिले 2 16 2 32. ऑप्शन क्रमांक काय का? हे 32. नो टेन्शन, 60. अशा प्रकारे फक्त डोक्यात काय ठेवायचं आहे? या वरच्या आकृतीत ही आकृती लक्षात ठेवायची. ही वर कामी पडते म्हणा. त्रिकोण मोठा केलेला आहे. मग त्यासाठी ह्याच आकृतीला असं मोठं करायचं. म्हणजे ही एक डायग्राम आपल्या लक्षात येईल आणि ही दुसरी लक्षात येईल. दोन परस्पर एकत्र जोडल्या. 6 आणि 6 12 वेगळे काढून घेतले. मग त्यांना एकत्र घातलं. एकत्र आल्यामुळे परिवार तयार झाला. चिलेपाले तयार झाले. मग ते चिलेपाले मोजले आणि याचं उत्तर काढलं. हे सुद्धा याच पद्धतीने काढलं. हे एक प्रकारचं आपल्यासाठी सूत्र आहे किंवा पाया आहे असं समजून चालायचं. तसंच या खालच्या गणितात सुद्धा हा एक पाया आहे. यावर आधारित ही गणित आणि हे गणित. समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्र सबस्क्राईब करायला विसरू नका. हात जोडून विनंती आहे. खूप कमी लोक सबस्क्राईब करताय. काय होईल? तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही. आणि कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्सने काय होते? माझं काही चुकलं असेल, तुम्हाला समजलं असेल, नसेल समजलं तर तुम्ही मला सांगा. माझं काही तुमच्यापर्यंत चांगलं गेलं असेल, चांगली कमेंट करा. माझं काही चुकत असेल तर ती कमेंट करून सांगा. आणि गरजू लोकांना हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.